एरवी हा पदार्थ बनवू किंवा ना बनवू, पण आषाढ चालू झाला की प्रत्येकाच्या घरात हा पदार्थ आवर्जून बनवतातच. तर आज आपण बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीची आषाढ स्पेशल खमंग गुळाची कापणी, काही सोप्या टिप्स वापरून. नमस्कार, माझ्या स्वयंपाकघरामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा साहित्य काय काय लागणार आहे ते पाहूया. इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. याच एकाच वाटीने माप करायचं आहे. ह्याच वाटीने 2.5 वाटी गव्हाचे पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे. बेसन जास्त घ्यायचे नाही. आणि याच वाटीने 1 वाटी गूळ घेतलेला आहे. असा चिरून घ्यायचा किंवा किसून घेऊ शकता तुम्ही, म्हणजे गूळ पटकन पाण्यात विरघळतो. आता बाकीचे याला लागणारे साहित्य पाहूया. इथे खसखस घेतलेले आहे वरून लावण्यासाठी, आपण कापण्या बनवताना लाटताना. हळद 1 चमचा, बडीशेप पावडर 1 चमचा, सूट पावडर 1 चमचा आणि थोडंसं नमक घेतलेलं आहे आणि जायफळ थोडं बारीक करून घेतलेलं आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा पातेल्यात गूळ घालून घेऊया. पाणी घालूया. इथं 1 वाटी मी पाणी घेतलेलं आहे. जर तुम्हाला गोड कमी हवे असतील तर 1 वाटी पाणी घ्यायचं, म्हणजे जेवढा गूळ आहे तेवढं पाणी घ्यायचं, म्हणजे जास्त गोड होत नाहीत. आता गॅस चालू करूया. आपल्याला काही पाक करायचा नाही, फक्त गूळ विरघळला पाहिजे. इथं तुम्ही कोणतीही 1 वाटीने सगळं साहित्य मोजून घ्या. आणि कापण्या कमी गोड करायच्या असतील तर जेवढं गूळ आहे तेवढंच पाणी घ्या, म्हणजे गव्हाच्या पिठाचं प्रमाण थोडं वाढेल आणि कापण्या कमी गोड होतील. गॅस मोठाच ठेवून हा गूळ संपूर्ण विरघळून घेऊया. आता गूळ पूर्ण विरघळलेला आहे. हे मिश्रण आता थंड होऊन द्यायचं आहे. बिलकुल गरम घ्यायचं नाही, नाहीतर कापण्या वातड होतात. हे पहा, आता हे मी थंड करून घेते. आता इथे मी तेल ठेवलेलं आहे, कढईमध्येच ठेवलेलं आहे, ज्यात आपल्याला कापण्या तळणार आहोत त्याच्यातच, म्हणजे डबल भांडी निघत नाहीत. 2 ते 3 चमचे तेल घालणार आहोत. आता हे तेल कडकडीत गरम होऊन द्यायचं आहे. आता घेऊया परात. तोपर्यंत आपलं गुळाचं पाणी केलेलं आहे ते थंड होतंय. पीठ घेणार आहोत. पीठ सगळं एकदम घ्यायचं नाही. इथे पहा मी एवढं ठेवलेलं आहे. बेसन, सुंठ पावडर, सोप पावडर आणि जायफळ पावडर आहे. हळद घालायची आहे. गुळाने कापण्यांचा कलर थोडा काळपट येतो, त्यामुळे थोडीशी हळद घालायची आहे. हळदीने कलर खूप छान येतो. आणि चवीनुसार मीठ. गोड आहे त्यामुळे थोडं मीठ घालायचं आहे, जास्तही घालू नका. गूळ पण खारट असतो ना, त्यामुळे जास्त घालायचे नाही. हे आता सर्व मिक्स करून घेऊया. आणि हे कडकडीत तेल गरम केलेलं याच्यात घालायचं आहे. 2 ते 3 चमचे घालायचे आहेत आणि हे व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया. याच्याऐवजी तुम्ही सोडासुद्धा घालू शकता, सोड्याने छान होतात. हे आता मिक्स करून घ्यायचं आहे. चमच्याने तुम्ही मिक्स करू शकता. हे आता असे मिक्स करून घ्यायचे. हातावरती असं छान घेऊन चोळून मिक्स करायचं आहे. हे पहा, आता छान मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे गुळाचं पाणी आहे ते थंड झालेलं आहे. गाळणीने गाळून घ्यायचं आहे. याच्यात खडे कचरा असतो ना, त्याच्यामुळे गाळून घ्यायचं आहे. आता मी सर्व पाणी गाळून घेतलेलं आहे आणि मावेल तसे पिठातही मळून घ्यायचं आहे याच्यातच. हे पहा, जसे मावेल तसे ना, ते पीठ आपण अजून थोडं ठेवलेलं आहे. तसे प्रमाण बरोबरच सांगितलेलं आहे, पण पीठ मी थोडं काढून ठेवलेलं आहे. थोडं पातळच वाटते आहे ते पीठ पण घालून घेऊया. हे पहा, काही पिठांना पाणी जास्त लागतं, काही पिठांना पाणी कमी लागतं. आता हे आपण सर्व मळून घेऊया. थोडंसं पीठ बाजूलाच काढून ठेवायचे शक्यतो. तसं हे प्रमाण बरोबरच आहे, पण थोडंसं मी काढून ठेवलं होतं. आता हे मळून घेऊया. इथे मी आता मळून घेतलेलं आहे. हे पहा, जास्त घट्टही नाही किंवा जास्त पातळी नाही, अशी करून घ्यायची आहे. आता 10 ते 15 मिनटं हिला झाकून ठेवूया. 15 मिनटे झालेली आहेत. 15-20 मिनटं ठेवून चांगलं भिजलं ना की छान कापण्या होतात. हे पहा, आता एकसर असं आणखीन एकदा असं मळून घेऊया. इथे मी आता एवढा गोळा घेतलेला आहे. थोडं जाडसरच लाटून घ्यायचं आहे. तेल पीठ लावायची काही गरज नाही याला. जास्त तुम्हाला जर चिकट वाटले थोडंसं तेल लावू शकता. आता एवढं लाटल्यानंतरच आपल्याला खसखस लावून घ्यायची आहे, म्हणजे छान चिकटते याच्यासोबत खसखस. नंतर लावली निघते. सर्व आपण लाटून घेतली, नंतर वरनं लावलं ना तेलात निघते ती. आता दुसऱ्या बाजूने असेच लावून घ्यायचे आहे. आता दुसऱ्या बाजूने असेच लावून घ्यायचे आहे.
चांगली लावून घ्यायची आणि जास्त पातळी लाटायची नाही. इथे मी आता लाटून घेतलेलं आहे. पहा, जास्त पातळी नाही किंवा जास्त जाडी नाही. कापण्या कशा थोड्या जाडसरच छान वाटतात. हे आता आपण कट करून घेऊया. इथे पहा, मी अशा कापून घेतलेल्या आहेत. अशी एवढी तर जाडी ठेवायची म्हणजे छान कापण्या लागतात. जास्त पातळही बनवायच्या नाहीत. जर आवडत असतील जास्त पातळ कुरकुरीत तुम्हाला पाहिजे असतील तर पातळी लाटू शकता. मला थोड्या जाड हव्या होत्या म्हणून मी जाड लाटून घेतलेल्या आहेत. आता हे कापणे मी एका ताटामध्ये काढून घेतलेले आहेत. अशाच आता मी सर्व लाटून घेते. इथे मी आता 2 गोळे बनवून लाटून घेतलेले आहेत. हे पहा, अशा तुम्ही पुऱ्यासुद्धा करू शकता, खूप छान बनतात. चला तर आपण आता एवढेच तळून घेऊया. बाकीचे नंतर लाटून तळणार आहोत. इथे मी आता तेल तापत ठेवलेलं आहे. तापलंय का ते पाहूया. हे पहा, तापलेलं आहे. जास्त कडकडीत तापवून घ्यायचं नाही. सर्व आता कापण्या आपण ह्याच्यात घालून घेऊया. जास्त तेल खूप गरम करायचे नाही, नाहीतर वरून लाल कलर येईल आणि आतून कच्च्याच राहतील. गुळ घातलेला असतो त्यामुळे कलर लगेच येतो. मध्यम आचवरती चांगल्या तळून घ्यायच्या आहेत. अशा एकसारख्या हलवायच्या म्हणजे एकसारख्या तळल्या जातात. असं सारखं हलवत राहायचे म्हणजे एकसारख्या तळल्या जातात आणि करपती नाहीत किंवा लगेच लाल कलरही होत नाही आणि आतूनही चांगल्या शेकल्या जातात. छान फुगलेले आहेत. हे पहा, खूप जास्त लाली करायच्या नाहीत, नंतरही त्याचा डार्क कलर होतो. हे पहा, असा कलरवरतीच काढून घ्यायचे आहेत. सर्व कापण्या त्या तळलेल्या काढून घेतलेल्या आहेत. आता उरलेल्या कापण्या घालताना लक्षात ठेवा, तेल जास्त तापलेलं नको आहे. तेल जास्त कडकडीत तापलं की कापण्या आपल्या वरून डार्क कलर येईल आणि आतून कच्च्याच राहतील. आणि कमी तेल तापलेलं असलं तर तेलकट होतील. त्यामुळे तेलाचं तापमान एकदम व्यवस्थितच ठेवा. ह्याही आपण आता तळून घेऊया. ही आपण पुरी लाटली होती ते तळून बघूया. छान फुगतात. याच्या पुरे खूप छान लागतात. हे पहा, खूप छान फुगलेले आहे आणि खूप छान बनतात. अशाही तुम्ही बनवू शकता. अशाच आता आपण बनवलेल्या सर्व तळून घेऊया. हे बघा, इथे मी जेवढ्या केल्या होत्या तेवढ्या सर्व कापण्या आता तळून घेतलेल्या आहेत आणि खूपच छान झालेल्या आहेत. हे पहा, एकदम मऊ खुसखुशीत झालेले आहेत. छान बनतात. आणि हे पहा, पुरी किती छान झालेली आहे. अशा पुऱ्याही तुम्ही लाटून घेऊ शकता, खूप छान बनतात. आणि इथे ह्या पूर्ण थंड झाल्यावर एका स्टीलच्या डब्यात भरून ठेवायच्या आहेत म्हणजे खूप छान महिनाभर टिकतात. तर अशा प्रकारे आपण इथं आषाढ विशेष आपल्या पारंपरिक पद्धतीच्या कापण्या कशा करायच्या ते बघितलं. तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून बघा आणि कमेंट करून सांगा की कशा झाल्या आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणी परिवारासोबत शेअर करा आणि माझे स्वयंपाकघर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच पारंपरिक आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. धन्यवाद.